तर शिलबंद धोत्रे संघाचा देखील असेल। हेच क्रिकेट खेळाचं वैशिष्ट्य आहे। एक संघ टॉस जिंकून आपल्या निर्णयावरती अंमलबजावणी करत असताना टॉस गमावल्यानंतर त्यांना प्रत्युत्तर देण्याचं काम करताना दिसेल का स्वर्गीय भास्कर स्मृती अंजप संघ देखील। केटीसी लाईव्ह इव्हेंट सज्ज झाली आहे। साथी समालोचक योगेशजी ढोले यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करून जाऊयात मैदानाच्या दिशेनं। पहिलाच बॉल अजूनही पडण्याची प्रतीक्षा आजच्या दिवसामध्ये आपण। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये। दोनही संघांचे 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा। धोत्रे संघाचा 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचलाय। आम्ही स्वर्गीय भास्कर स्मृती 11 संघाच्या संघनायकाला विनंती करेल की कृपया करून आपण 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत घालण्याचं काम करावं लागेल। सर्व काही आहे कारण नुकतंच आता 2025-26च्या हंगामाला सुरुवात झाली आहे। प्रत्येक संघ गतवर्षी झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करेल आणि एक संघ खऱ्या अर्थानं गेल्या वर्षी काही केलेल्या सर्वोत्तम गोष्टी पुन्हा पुनरागमित करण्याचा प्रयत्न या वर्षीच्या हंगामामध्ये करेल। दोनही संघांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा आहेत। शुड बी गुड गेम, ऑल द बेस्ट बोथ टीम्स। बॉलिंग मार्कवरती यंगस्टर ब्रदर शिलबंद धोत्रे संघाकडून जितेश। गतवर्षी जितेशला आम्ही जवळून पाहिलंय, फार चांगला खेळ राहिला। या वर्षी सुरुवात करतोय पॉवर प्लेचं षटक। पहिलाच बॉल मारुतीसाठी लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न, इथे बॉल हवेत होता, अपॉर्च्युनिटी होती, कॅच ड्रॉप झाली। 30 सेकंडला बॉल क्लिअर करता ऑफ साईडच्या दिशेनं। पहिलीच नामी संधी होती, ती थोडीशी गमावली आहे। सुरुवात चांगली असणं गरजेचं आहे। पहिली सुरुवात सेन्सिबली पुश करण्याचा प्रयत्न होता मारुतीचा, परंतु इथे बॉल थोडासा हवेमध्ये होता, कॅच ड्रॉप झाली, तिथून धावा मिळाल्या 2 धावेचा श्रीगणेश होतो या पहिल्याच बॉलमध्ये। पहिलाच बॉल जितेश योग्य टप्प्यावरती लाईन लेंथ कंट्रोल मध्ये संधी मिळाली आहे मारुतीला पहिल्याच बॉलमध्ये। बॉल नंबर 2 घेऊन तयार जितेश। डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न होता, गुड लेनच्या स्पॉटवरती बॉल पिच झाला आणि तिथून हलकासा बाहेर निघाला एसटी रक्षकाच्या हातामध्ये। दुसरा चेंडू इथून निर्धाव येतोय। 2 बॉलमध्ये धावसंख्या आहे 2। जितेश यंगस्टर आहे, अगदी शरीर यष्टी अगदी छोटी आहे, परंतु काम चांगलं करतोय या 2 बॉलमध्ये। तिसरा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा वेगवान बॉल फेकलाय जितेशनं आणि आणखी एक निर्धाव चेंडू, लगातारचा दुसरा निर्धाव बॉल। समोर मारुती कसलेला फलंदाज आहे, भरपूर सारा अनुभव आहे, परंतु नुकतंच क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवण्यासाठी उतरलेला मैदानाच्या आतमध्ये ब्रदर शिलबंद धोत्रे संघाचा जितेश फार चांगली कामगिरी करतोय। 2 लगातारचे निर्धाव बॉल, प्रेशर P1चा षटक आहे। जितेशचा बॉल खोलात टाकलाय, सेन्सिबली पुश केलाय, 2 निर्धाव चेंडूचा प्रेशर होता आणि ते सावधान पावित्र्यानं बॉल लेग ग्लान्स करत एकच धाव मिळते। 4 बॉलचा खेळ संपलाय, धावसंख्या 3 ने आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे। अद्याप तरी संत आणि शांत खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। जितेश बॉलिंग मार्कवरती असताना पॉवर प्ले नंबर 1 मध्ये थोडं शांत डेव्हलप फलंदाज झाला। आता प्रवीण पथारे ऑन स्ट्राईक सर्वप्रथम या मॅच मध्ये। फार चांगला खेळाडू आहे जितेशच्या विरोधामध्ये। जितेशने एक चांगली कामगिरी, एक चांगला स्टार्टअप केलंय, परंतु ते बिल्डअप करण्याचं काम देखील या 2 बॉलमध्ये करावं लागेल। अकुर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा लेग कटरच्या स्वरूपात, बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। प्रवीण पथारेला देखील बॉल समजत नाहीये योग्य टप्प्यावरती। क्रिकेटमध्ये अनुभव तर फार महत्त्वाचा आहे, परंतु तुमची लाईन लेंथ ॲज अ बॉलिंग मार्कवरती असणं फार गरजेचं आहे। याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आत म्हणजे जितेश देत असताना लेफ्टी बॉलरला खऱ्या अर्थानं नॅचरल स्विंग प्राप्त असो, त्याचाच फायदा घेतोय जितेश। शेवटचा बॉल लोवर फुटात, पुन्हा लेग ग्लान्स फ्लिक केलाय बॉल प्रवीण पथारेनं, इथे मात्र मिड ऑन मध्ये पुन्हा एकदा एक सिंगल अप्रतिम षटक, नेत्रदीपक षटक हाताला जितेशनं। यंगस्टरनं पहिल्याच षटकामध्ये कमबॅक करून दिलं। पहिल्या षटकाचा अर्थात खेळ संपलाय, धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती बिनबाद 4 या आकड्यावरती। 3 डॉट बॉल फेकले जितेशनं, 4 धावा खर्च केल्यात एका षटकामध्ये। एक अप्रतिम सुरुवात टॉस जिंकून ब्रदर्स 11 एक चांगली सुरुवात केली आहे स्वर्गीय भास्कर स्मृती अंजप संघाच्या माध्यमातून। सेकंड पॉवर प्ले कंटिन्यू असेल। बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सूरज। फार चांगली सुरुवात केली आहे जितेशनं,
एक चांगला ऑलराऊंडर आहे जितेश, परंतु बॉलिंग मार्कवरती एक अप्रतिम सुरुवात आहे. मारुती आणि प्रवीण सालाबेची जोडी पहिल्या षटकामध्ये थोडंसं संत राहिले. अजूनही 4 षटक उर्वरित आहे. आक्रमकता दाखवावी लागेल. पहिल्या षटकाचं दडपण आता थोडंसं बाजूला सारून या षटकात आक्रमकता दिसेल का? आणखी एक यंगस्टर. पहिलाच बॉल हवेमध्ये, महत्वाचा धक्का मिळण्याची दाट शक्यता आहे. नो मिस्टेक बाय द फिल्डर. पकडले कॅच. इथून महत्वाचा धक्का, ट्रम्प कार्ड. प्रवीण पथारे हॅज टू डिपार्ट. कम ऑन डीजे. महत्वाचा धक्का लागलाय प्रवीण पथारेच्या स्वरूपात. आम्ही मगाशीच उल्लेख केला, फार चांगला खेळाडू, कर्जत टेनिस क्रिकेटच्या पटलावरती या खेळाडूने देखील आपल्या नावाचा डंका वाजवला होता, परंतु या स्पर्धेमध्ये थोडासा अपयशी ठरत असताना प्रवीण पथारे 2 बॉल मध्ये 1 धावेचा त्यानं सामना केला आणि इथून मात्र मैदानाच्या माघारी परततोय. पहिल्याच बॉलमध्ये मोठी सफलता मिळवली सूरजनं. संभाजी पथारे बॅटिंग मार्कवरती येत आहेत. इनॅट नंबर 3 वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. फायटिंग स्कोर उभा राहावा लागेल. 4 आकड्यावरती पहिला धक्का, मोठा धक्का बसलाय प्रवीण पथारेच्या स्वरूपात. फुलटॉस बॉल लाईन फील्डच्या वरून क्लिअर केलाय. बॉल चांगला फटकाय. क्षेत्ररक्षक 3-3 धावतायत. बॉल थांबणार नाहीये. डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय. सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरिता येतोय हा पहिला दर्जेदार चौकार. फुलटॉस बॉल होता, चुकी केली गोलंदाजानं, त्याचा फायदा उठवलाय. नुकताच बॅटिंग मार्कवरती दाखल झालेले संभाजी पथारे यांच्या बॅटमधून डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये येतोय हा चौकार. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या दिशेनं बॉल होता. फुलटॉस बॉल फ्लिक केला इथे शॉट फाईन लेग मध्ये. क्षेत्ररक्षकाने एक चांगली फिल्डिंग केली. रन मिळणार नाही या बॉलवरती. कमबॅक केला लगेच. तिसरा बॉल इथून निर्धाव येतोय. धावसंख्या 8 वरती स्थिर आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहताय सूरज. सूरजचा बॉल खोलात टाकलाय. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल 1-2 बाउन्स घेत चालाय सीमा रेषेच्या पलीकडे. दुसरा चौकार येतोय संभाजी पथारे यांच्या बॅटमधून. धावा येत आहे त्या षटकामध्ये. मागील षटकामध्ये दडपण होतं, 4च धावा. त्यानंतर या षटकात पहिल्याच बॉल मध्ये आल्या ठोकला संभाजी पथारेनं चौकार. त्यानंतर निर्धाव चेंडू आला आणि त्यानंतर लगेचच पुन्हा एकदा चौकार येतोय. धावसंख्या 12 आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ संपला. इथून धावसंख्या आहे 12. अशाच फटक्यांची नितांत गरज आहे. 5 षटकांचा सामना, किमान 50-55 पर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. धावा चेस देखील झाल्यात या स्पर्धेमध्ये. धावा डिफेंड देखील झाल्यात. पहिलं सत्र चालू आहे आजच्या दिवसातील. बॉल नंबर 5 घेऊन तयार. सूरजचा बॉल पुन्हा डान्सिंग डाऊन द विकेट. आकाशाला वेध घेतोय बॉल. एलिमिनेशन प्रॉपर नाहीये. इथून पकडले कॅच. संभाजी पथारे देखील बारीचा होतो. इथून मात्र अंत लागलाय. दुसरा धक्का. 12 धाव संख्येवरती. धावा येत होत्या बॅटमधून, परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये अति आक्रमकता दाखवण्याच्या प्रयत्नात आणखी एक फलंदाज मात्र डगआउटच्या दिशेनं पोहोचतोय. 12वा प्रतिनिधी द्या प्लीज. स्वर्गीय भास्कर स्मृती अंजप संघ. नरेश आलाय नवीन फलंदाज. अनिल आलाय, माफ करा. 12वा प्रतिनिधी फार महत्वाचा आहे, कारण ही स्पर्धा देखील आपण लाईव्ह प्रक्षेपित करतोय. पाच बॉल मध्ये 8 धावा खर्च केल्या सूरजनं, परंतु 2 महत्वाचे विकेट त्यानं मिळवलेत. लेफ्टी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय अनिल. शेवटचा बॉल पॉवर प्ले नंबर 2 मधील. फुलटॉस बॉल होता, व्यवस्थित बॅट वरती येऊ शकलेला नाहीये. ऑन साइडला क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. चांगली फिल्डिंग, वेल जज बाय द फिल्डर. इथून फक्त मिळते ती सिंगल. संत क्रिकेट राहिलाय 2 या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. P1च्या षटकामध्ये अवघ्या धावा आल्या होत्या. जितेशच्या षटकात 4 आणि तिथून सूरजनं दुसरं षटक हाताळलं. पॉवर प्ले नंबर 2
तिथून धावा आल्या त्या फक्त 9. टोटल 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावरती. 2 विकेटच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 या आकड्यावर. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय जितेश बॉलिंग मार्क वरती. पहिल्या षटकामध्ये सफलता मिळाली नाही जितेशला, परंतु एक इकॉनॉमिकल स्पेल त्यानं हाताळलं. केवळ धावा खर्च केल्या 4. एक चांगली सुरुवात करून दिली. सातत्यानं उल्लेख करत असतो क्रिकेटमध्ये सुरुवात आणि शेवट फार महत्वाचा आहे. एक सुरुवात चांगली मिळाली टॉस जिंकून ब्रदर्स 11 धोत्रे संघाला, परंतु आता मिळालेलं मोमेंटम शेवटपर्यंत कॅरी ऑन करणं फार गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. क्रिकेटमध्ये सातत्याला फार महत्व आहे आणि ते सातत्य दाखवावं लागेल जितेशला. ओव्हर नंबर 3 जितेश. अनिल साठे बॉल अक्रॉस द बॅट मारण्याचा प्रयत्न, बॅटला स्पर्श झालाय बॉल. इथे मात्र सेलिब्रेशन लागलाय. तिसरा धक्का 13 या धावसंख्येवरती. आणखी एक फलंदाजाची साथ सुटते. लागलाय तिसरा धक्का टीम स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाला. अनमोल कार्य करतो मैदानाच्या आतमध्ये. यंगस्टर कडून फार सारी अपेक्षा असते आणि त्या अपेक्षांना अगदी सत्यात उतरवत असताना जितेश बॉलिंग मार्क वरती आपण पाहताय. गत वर्षी अगदी जवळून या खेळाडूला पाहिलं. फार चांगला खेळ राहिलाय. यंगस्टर रायझिंग स्टार आहे खऱ्या अर्थानं ब्रदर्स 11 धोत्रे संघाचा. बॅटिंग असो किंवा बॉलिंग असो, सर्वप्रथम त्याची बॉलिंग अनुभवायला मिळाली, परंतु गत वर्षी बॅटिंगनं प्रभावित केलं जितेशनं आणि आज स्वतःच्याच स्पर्धेमध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्सनं गोलंदाजी करतोय जितेश. आणखी एक लेफ्टी बॅट्समन सुभाष येतोय. कमबॅक करावं लागेल अंजप संघाला देखील. धीम्या गतीचा बॉल आहे स्लॉट मध्ये. फटका अप्रतिम. क्षेत्ररक्षक नाहीये. बॅकहँड एरिया आहे. बॉल चालय जमिनीला घासच पुसत सीमा पार. 4 धाब्यांकरिता येतोय हा चौकार. सतरा धावा धावफलकावरती. तिसरा बॉल घेऊन तयार जितेश. सुभाष साठी हा बॉल बॅकफुटला जाऊन हुक करण्याचा प्रयत्न. वॉट एफर्ट. फार चांगले प्रयत्न होते क्षेत्ररक्षकाचे. कौतुक करेल क्षेत्ररक्षकाचे. प्रयत्न केले अंतिम क्षणापर्यंत. 2 धावा जरूर मिळत आहेत, परंतु क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न फार महत्वाचे होते. इथून आपण पाहता ऍक्शन रिप्ले मध्ये कॅचचा अटेम्प्ट. तुम्ही अटेम्प्ट किती करता याला देखील महत्व आहे. तुम्ही प्रयत्न किती करता याला देखील महत्व आहे आणि या खेळाडूचं कौतुक मी सातत्यानं करेल. चांगले एफर्ट्स गाबासाठी त्याने मात्र दाखवले. अप्रतिम. जितेशचा देखील षटक फार अप्रतिम चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न आहे. शरीरभेदी हा बॉल. शरीराला स्पर्श करतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. इथून लेग बाईच्या स्वरूपामध्ये धावा मिळत आहेत. त्या 1च्या मदतीने हलवार पद्धतीने धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या 20 या आकड्यावरती. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर 3 विकेट लॉस. टीम स्वर्गीय भास्कर स्मृती अंजप संघ 50-55 पर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. या सिच्युएशन चा जर आपण विचार करत असताना किमान 40-45 देखील धावा टफ फायटिंग ठरू शकतात गोलंदाजीचा विचार करत असताना. बॉल नंबर 5 पंचांकडे लावले अपील. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. इथून जितेशचा आणखी एक चांगला बॉल. शरीरापासून हा बॉल दूर ठेवला. अवे फ्रॉम द बॉडी. लाईन चांगली आहे. फलंदाजाला फॉलो केलं जात आहे, कारण जिथं स्टान्स फलंदाजाचा ओळखला जातो. सलामीच्या भूमिकेत आलाय मारुती. इथून थोडासा सेट झालाय, परंतु त्याला आता तिथून कमबॅक करणं फार गरजेचं आहे. स्लॉट मध्ये खोलात टाकलाय बॉल. बॅक टू द बॉलर. ऑन साइडला बॉल. निलेश वेगाने येतोय. बॉल उचलतोय, फेकतोय. फेकी थोडीशी वाईट राहिली. दुसऱ्याचा प्रयत्न आहे ते. दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न आणि ती देखील पूर्ण होतीये. 1-1 धावेला फार महत्व आहे. इथून धावसंख्या जाऊन पोहोचले 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22. जितेशचे खऱ्या अर्थानं 2 षटक संपले. एक अप्रतिम स्पेल राहिला जितेशचा. या षटकात धावा त्यानं खर्च केल्या टोटल 8. 9 धावा आल्या. एक लेग बाईटची धावसंख्या होती. पहिल्या षटकात त्यानं 4 केल्या. टोटल 2 षटकांमध्ये त्यानं
12 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट त्यानं मिळवला. फार अप्रतिम गोलंदाजी राहिली जितेशची. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 22, 3 गडी बाद आहेत. अजूनही उर्वरित 2 षटकांचा खेळ अजून बाकी आहे. या 2 षटकांमध्ये मोठ्या धावसंख्येपर्यंत बघण्यासाठी आता आक्रमकता हल्ले चढवावे लागतील मारुती आणि सुभाषला या मॅच मध्ये. आपण टॉस बॉक्स मध्ये या. इनिंग ब्रेक झाली की लगेच आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. ओव्हर टू शिवम सर. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 22. 3 फलंदाज अपयशानं माघारी परतलेत. 2 षटकाचा खेळ बाकी. इथून भैरवीचे षटक आहे. इथून आक्रमकता तुम्हाला दाखवावीच लागेल. लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये केवळ 5 षटकांचा सामना आहे. 3 षटकांमध्ये थोड्याशा अडचणीचा सामना केला आहे स्वर्गीय भास्कर स्मृती अंजप संघानं. परंतु या 2 षटकांमध्ये चिन्ह बदलू शकतं, चित्र पालटू शकतं. हाच क्रिकेटचा खेळ आहे, क्षणार्धात बदलणारा क्रिकेटचा खेळ. इथून बॅटिंग मार्कवरून हल्ले चढवले जातील का, की मात्र गोलंदाजी मार्कवरती मिळालेलं मोमेंटम पुन्हा कॅरी ऑन केलं जाईल शेवटपर्यंत, यावरती देखील लक्ष. सुदाम, प्रत्येक गोलंदाजाला एक चांगली गोलंदाजी करणं फार गरजेचं असतं. 3 षटक फार अप्रतिम ठरले आहेत मी तर म्हणेल ब्रदर्स इलेव्हन धोत्रे संघासाठी. चौथं षटक वेगवान बॉल होता, फुल टॉस बॉल, ड्राईव्ह केलाय बॉल. जितेश अप्रतिम बॉल पकडतोय, फेकतोय, तोपर्यंत धावा मिळत आहेत 2. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करावंच लागेल, कारण मोठी धावसंख्या येत नाहीये, मोठे फटके येत नाहीयेत. अशा अवस्थेमध्ये सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं फार गरजेचं आहे. त्याचंच उत्तर आपण मैदानाच्या आतमध्ये. सुदामचा पहिलाच बॉल, अतिशय वेग होता या बॉलवरती, फुल टॉस होता बॉल. एलिमिनेशन जुळलं नाहीये प्रॉपर. सुभाष ऑन स्ट्राईक, बॅकफुटला जाऊन कट केलाय, सेन्सिबली पुश, कॅच ड्रॉप झाली. सहज सोपी कॅच होती, प्रयत्न केले होते क्षेत्ररक्षकानं, परंतु इथून मात्र कॅच ड्रॉप. पंचांकडे लावली अपील रनआउटची. एक तर कंप्लीट केली आहे, दुसरीसाठी प्रयत्न करत होता फलंदाज. कलेक्शन जबरदस्त होते. थर्ड अंपायर ची मागणी ऑनफिल्ड अंपायर कडून आपण पाहताय. कलेक्शन तर अप्रतिम आहे. KTC लाईव्ह इव्हेंट या वाहिनीद्वारे दूध का दूध पाणी का पाणी इथे मात्र केलं जाईल. OUT फलंदाज इथून मात्र बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. रनआउटच्या स्वरूपामध्ये चौथा धक्का. रोहित येतोय नवीन फलंदाज. निराशाजनक फलंदाजी चालू आहे अद्यापपर्यंत, मोठ्या फटक्यांपासून थांबवलंय ब्रदर्स इलेव्हन धोत्रे संघानं. जितेशचं कौतुक करणं फार गरजेचं आहे. एक चांगली सुरुवात करून दिली आणि त्यानंतर सूरजचं कौतुक देखील करणं फार गरजेचं आहे. पहिल्याच बॉलमध्ये त्यानं गोल्डन विकेट मिळवून दिली या मॅचमध्ये ब्रदर्स इलेव्हन धोत्रे संघाला. प्रवीण पथारेच्या स्वरूपात एक मोठा धक्का मिळवून दिला आणि तिथून जो कमबॅक केलाय धोत्रे संघानं, तो कमबॅक अजूनही कॅरी आहे मैदानाच्या आतमध्ये. रोहित आलाय नवीन फलंदाज. आता जर पाहायला गेलो तर किमान 45 ते 40 धावांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे एक टफ फायटिंग मॅच बनवण्यासाठी. प्रत्येक गोलंदाज योग्य टप्प्यावरती गोलंदाजी साकारतोय, त्याचंच यश संपादित होतंय. धीम्या गतीचा बॉल हवेमध्ये, बॉल बॅट चेंज घेऊन शरीराला वेध करतोय बॉल आणि इथून पंचांकडे लावली अपील. बॅटला बॉल स्पर्श झालाय की नाही याची शहानिशा वैभवची रसाल देखील करत असताना
लेग बाईचा इशारा येतोय, म्हणजे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. लेग बाईचा इशारा पंचांचा. इथून एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. 26 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ संपलाय. सुदाम बॉलिंग मार्कवर. नेक्स्ट बॉल सुदाम. मारुती सलामीच्या भूमिकेत आलाय. स्लॉट मध्ये बॉल त्याला डिपॉझिट केलंय. बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला चाललाय. आकाशाचा वेध घेत बॉल सीमा पार. A1 क्वालिटीचा हा येतोय ब्रँडेड षटकार. थँक यू डीजे. व्हाईट बेल स्वतःहून पाहिल्या मैदानाच्या आतमध्ये एकतर्फी झुंज देत राहिलाय. पहिला मोठा फटकाला या मॅच मध्ये. सलामीच्या भूमिकेत आलेला मारुतीच्या बॅट मधून संकट मोचकचं काम करेल का मारुती, यावरती देखील आता लक्ष आहे. बॅकफुटला जाऊन वॉट अ शॉट, परंतु हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षकाची देखील अप्रतिम कामगिरी आणि इथे मात्र पकडले. डीप स्क्वेअर लेग मध्ये अप्रतिम झेल. इथून मात्र सलामीच्या भूमिकेत आलेला मारुतीचा इथून संपतोय खेळ. कमॉन डीजे. थँक यू डीजे. फटका चांगला होता. ऑफ स्टिकची लाईन होती, तिथे छेडछाडी करण्याचा प्रयत्न. कॅच देखील अप्रतिम पकडली. क्षेत्ररक्षकाचे देखील कौतुक. इथून एका बॉलचा खेळ बाकी. ओव्हर नंबर 4 मधील सुदाम. जयवंत आलाय स्लॉट मध्ये. हा बॉल मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड, थोडं बिझी ठेवलंय, परंतु त्याला हुलकावणी देत बॉल चाललाय डीप मिड विकेट मध्ये. एक टप्प्याचा वेध घेत बॉल चाललाय सीमा पार. 4 धाब्यांकरिता येतोय हा महत्वपूर्ण चौकार. थँक यू डीजे. आता धाबा आपण पाहताय 36 या आकड्यावरती. 3 षटकांमध्ये धाव फलक थांबलं होतं. मी मगाशीच म्हटलं ते मिळालेलं मोमेंटम, सातत्य कॅरी ऑन करणं फार गरजेचं आहे. सातत्य अशी गोष्ट आहे क्रिकेटमध्ये, ती तुम्हाला नेहमी यशाच्या दिशेनं घेऊन जात असते. आणि तो सातत्य थोडं ढासळण्याचं काम केलंय फलंदाजांनी. टोटल 14 धाबा आल्यात. अजून एका बॉलचा खेळ बाकी आहे. पुढ्यात टाकल्या बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र दुसऱ्या टेमला कॅच ड्रॉप. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. इथे कॅच ड्रॉप. जिथे एकही धाव मिळाली नसती तिथे धावा मिळाल्या 2. 2च्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 4. 38 आकड्यावर. धाबा 4 षटकांमध्ये 36 होते. आणि पहिल्याच बॉल मध्ये तेजसनं एक संधी मिळवून दिली होती, ती गमावली. 38 धाबा आहेत. पुढे टाकलाय बॉल. पुन्हा एकदा फटका अप्रतिम आहे. वेग प्रचंड या बॉलला. जमिनीला घासत पुसत बॉल चाललाय. पुन्हा एकदा लॉंग ऑफ मध्ये येतोय. हा 4 धाब्यांसाठी महत्वपूर्ण चौकार. थँक यू डीजे. पहिल्या 3 षटकांमध्ये धावा येतच नव्हत्या, परंतु ओव्हर नंबर 4 मध्ये टोटल 14 धावा आल्या. आणि आता तेजसच्या विरोधात देखील पहिल्याच बॉलमध्ये संधी गमावली, तिथे 2 धावा आल्या. आणि त्यानंतर लगेचच क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते याचं प्रात्यक्षिक उदाहरण तुम्ही पाहिलं. 4 धावा. फटका अप्रतिम होता. हॅमर केलं होतं या बॉलला रोहितनं. 3 बॉलमध्ये 6 या धावसंख्येवरती तो खेळतोय. महत्वपूर्ण धावा आहेत. स्लॉकच्या षटकामध्ये येणाऱ्या, डेथच्या षटकामध्ये येणाऱ्या प्रत्येक धाव हा फार महत्वपूर्ण असते. 42 धावा आहेत. स्लॉट मध्ये बॉल अप्रतिम. यार्कर लेंथ
प्रत्युत्तर दिलं या बॉलवरती तेजसनं. पहिले 2 बॉल फार अप्रतिम होते परंतु फटकेबाजी देखील चांगली पाहायला मिळाली रोहितची. परंतु या बॉलमध्ये तेजसनं दाखवलं यार्कर लेंथ उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉलमध्ये येणारी प्रत्येक धाव फार महत्वपूर्ण आहे. 43 धावा. खोलात टाकलाय बॉल स्लॉट मध्ये. हा फटका अप्रतिम आहे. टायमिंग प्रॉपर आहे. प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे. जितेश तिथे आहे आणि कलेक्शन चुकीचं ठरलं. इथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होऊ शकला असता परंतु इथे तेजसचं कलेक्शन चुकीचं ठरलं. धावा मिळताय त्या बॉलवरती देखील साथी स्कोरर सांगतायत 2. 2च्या मदतीने धावसंख्या 45 आकड्यावरती. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये जय हनुमान वाकस आणि त्यांच्या अगेन्स्ट नेरलपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण टॉस करण्यासाठी या लगेच टॉस बॉक्स मध्ये. पुन्हा खोलात टाकलाय हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक जज करतायत. निलेश कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. सहजरित्या पकडल्या निलेशना कॅच. आणखी एक फलंदाज. 45 आकड्यावरती 6वा धक्का लागतोय तो टीम स्वर्गीय भास्कर स्मृती अंजप संघाला. चला जय हनुमान वाकस आणि त्यांच्या अगेन्स्ट नेरलपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन. दोनही संघांच्या संघनायकांना विनंती आहे कृपया करून आपण टॉस बॉक्स मध्ये या सत्रातील एका बॉलचा खेळ बाकी आहे. 3 षटकांमध्ये 22 धावा होत्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये आलेल्या धावा थोड्याशा घातक ठरल्या धोत्रे संघाला आणि या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या तेजसनं. त्या थोड्याशा उपयोगी ठरतायत अंतिम क्षणी. शेवटचा बॉल चेतन. अकोटप्प्याचा बॉल व्यवस्थित बॅटवर येऊ शकला नाही. धडपडलाय पॉपिंग क्रीज मध्ये. एक तर कंप्लीट. इथे मात्र देखील जितेश थोडासा चाचपडतोय. एक तर कंप्लीट आहे. दुसरीच्या प्रयत्नात इथून फलंदाज बाद होतोय. एकच धाव ऍड होईल. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. पंच वैभव रसाल आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत. धावसंख्या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 5 षटक संपलेत. 46 धावा आहेत. येणारे 30 बॉल 47चं मापक आव्हान ठेवलंय. हे लक्ष गाठलं जाईल की लक्ष थांबवलं जाईल हे पाहण्यासाठी आपण करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल. या ऐकूयात या स्पर्धेचे लीडिंग कॉमेंटेटर अर्थातच आमचे साथी समालोचक योगेश ढोले सरांना. थँक्यू शिवम लोबी सर. पहिल्या सत्रामध्ये तुम्ही त्यांचा आवाज ऐकला. आजच्या दिवसामध्ये संपूर्ण त्यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. नमो चषक 2025 पर्व दुसरं. आजचा या स्पर्धेचा 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवसातील पहिली मॅच आपण पाहताय. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलक अगदी आपल्याला पाहायला मिळालं आहे. ते पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमचं ते म्हणजे अगदी 46 आणि 47 धावसंख्येचं टार्गेट इथून मात्र सेट करण्यात आलं आहे. पहिल्या 2 ओव्हरचा जर विचार करायला गेलो तर धाबाच येत नव्हत्या. पहिल्या ओव्हरमध्ये जितेशनं 4 धाबा दिल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये अगदी आपण पाहतोय सूरजने देखील 90 धाबा दिल्या होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये पुनश्च एकदा जितेशने 8 धाबा देत एक विकेट मिळवली होती आणि त्याच्यानंतर अगदी चौथ्या आणि 5व्या ओव्हरमध्ये त्या धाबा यायला सुरुवात झाली आणि तिथून मात्र एक चांगली टोटल
या 5 षटकांच्या मार्चमध्ये मात्र जमवली आहे ती बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमनं 46 धावसंख्येपर्यंत पोहोचले. अगदी पहिल्या 3 ओव्हरचा विचार करायला गेलो तर अगदी वाटलं देखील नव्हतं की इथून हा संघ इथपर्यंत पोहोचेल, कारण की अगदी थोडीशी सावकाश सुरुवात झाली होती. सलामीचे फलंदाज लवकर परतले होते, ज्यांच्यावरती संपूर्ण टीमची पूर्ण जिम्मेदारी आहे. ते प्रवीण पतारे लवकर बाद झाल्यानंतर थोडासा कॉन्फिडन्स खऱ्या अर्थानं ब्रदर्स 11 धोत्रे टीमचा देखील हाय झाला होता, कारण की एक सक्सेसफुल फलंदाजाला लवकर तंबूच्या आश्रयाला पाठवलं होतं. पार्टनरशिप बिल्डअप होऊ देत नव्हते. आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर शेवटच्या ज्या 2 ओव्हर आहेत त्या 2 ओव्हरमध्ये चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली आणि तिथून मात्र रोहित आणि जयवंत यांनी मात्र चांगली इनिंग साकारली आणि त्या इनिंगने मात्र 46 पर्यंत पोहोचली आहे ती स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीम. आता 47 धावसंख्येचा टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये ब्रदर्स 11 धोत्रे टीम देखील उतरली आहे. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. आपण पाहताय बॅटिंग असते तेव्हा बॉलर इथं लावली, याची बॅटिंग असते तेव्हा बॅटर इथं बॉलर इथं. अरे तसं नाही रे बाळा, अरे एका पेज जाऊ दे, चला आता ऍडजस्ट करू आपण. सेकंड एंडवरती सनी, 9 सेकंडवरती जितेश. यावेळी स्वीप केलाय, फटका चांगला आहे, दमदार आहे. वेकंड एरिया शोधले, बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. थँक्यू थँक्यू थँक्यू, धन्यवाद डीजे मास्टर. चला नेरळपाडा टीम आणि जय हनुमान वाकस दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉससाठी या. आपण इनिंग ब्रेकमध्ये या ठिकाणी टॉस घेणार होतो, दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले नाही. आता आयोजक आम्हाला सांगतायत आणखीन जर का दोन्ही टीमकडनं उशीर झाला तर मात्र इथे ओव्हर कमी करण्यात येतील. इथून चांगला बॉल पाहायला मिळतोय, डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला प्रवीण पतारे यांच्याकडून. आपण पाहताय वेल एक्सपिरियन्स प्लेयर आपल्याला पाहायला मिळतात. प्रवीण पतारे, त्यांच्या समोर हे सगळे यंगेस्ट प्लेयर धोत्रे ब्रदर्स टीमचे पाहायला मिळतात. यावेळी इनफिल्डच्या वरून डीपमध्ये फिल्डर आहेत, पकडले कॅच. पहिल्या बॉलवरती स्वागत केलं होतं चौकारानं, परंतु त्याच्यावरती पलटवार केलाय. डॉट बॉल आल्यानंतर मात्र हा बॉल अगदी समोर टाकला होता, त्यातील गती थोडी कमी केली, फिंगर रोल केले आणि अगदी आपल्या जाल्यामध्ये अडकलाय. इथून सनी आउट. प्रयत्न केला, एज घेतली, बॉल सरळ निघून चाललाय. शॉर्ट फाईन लेग मध्ये पकडले कॅच. निलेशला देखील परतावा लागते. सेकंड विकेट आली आहे ब्रदर्स 11 धोत्रे टीमची. यावेळी लॉफ्टेड ड्राईव्ह शॉर्ट डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर आहेत. नेरलपाडा टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. जय हनुमान वाकस टीम आपला कर्णधार पाठवा लगेच. चला जय हनुमान वाकस टीम आपण आपला कर्णधार पाठवा टॉससाठी.
नेरलपाडा टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाले. धावसंख्या पाहायला मिळते 5 वरती 2. सध्याची परिस्थिती पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये धोत्रे 11 ब्रदर्स टीमची. यावेळी देखील समोरच्या दिशेने फोर्स केला, फटका फसला, मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, परंतु झेल ड्रॉप झाला होता आणि त्यानंतर बॅकअपला आलेले फिल्डरनं तो झेल कॅरी केलाय. आणखीन एक विकेट पाहायला मिळतीये धोत्रे टीमची. फलंदाजीतून बाद होतोय जितेश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. किरण आपण पाहत आहे जे 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्या त्या 5, विकेट आल्या त्या 3. त्या तीनही महत्त्वपूर्ण विकेट होत्या. सनी ज्यानं मात्र पहिल्याच बॉलवरती चौकार लगावला होता. सुरुवात त्यानं दमदार केली होती असं वाटलं होतं. 47 धावसंख्येचा पाठलाग करायला अगदी पहिल्याच बॉलपासून सुरुवात झाली. ही मॅच कदाचित लवकरात लवकर फिनिश करण्याच्या उद्देशानं त्यानं त्या पहिल्याच बॉलवरती चौकार लगावला होता, परंतु जास्त वेळ मैदानावरती थांबू शकला नाही. कारण की समोर जर पाहायला गेलं तर तेवढाच एक्सपिरियन्स असलेला गोलंदाज प्रवीण पतारे सर आपल्याला पाहायला मिळाले. त्यांच्या माध्यमातून तो बॉल खऱ्या अर्थानं डिलिव्हर करण्यात आला आणि तिथे मात्र ती सनीची विकेट आली. जशी सनीची विकेट पाहायला मिळाली त्याच्यानंतर मात्र बॅक टू बॅक निलेश देखील बाद झाला. निलेश बाद झाल्यानंतर पूर्णपणे जर पाहायला गेलं तर दबाव ब्रदर्स 11 धोत्रे टीमवरती वाढतच होता आणि त्यानंतर मात्र जितेश आला स्ट्रायकिंग एंडवरती आणि त्याने देखील एक शॉट सिलेक्शन अगदी चुकीचं केलं. मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक असताना त्याने तो प्रयत्न केला मिडॉनला बीट करण्याचा, परंतु अगदी मिडॉनच्या हातामध्ये तो झेल देऊन बसला. यावेळी देखील मिस टायमिंग आहे. पाठीमागे फिल्डर आहेत, पकडले कॅच कीपरनं. संभाजी सर त्या ठिकाणी आपण पाहताय त्यांनी कॅच कॅरी केली. आणखीन एक विकेट. आणि इथून जर पाहायला गेलं तर 4 विकेट आल्यात 5 या धावसंख्येवरती. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. मारुती आलेत गोलंदाजीसाठी. पहिल्याच बॉलवरती त्यांनी विकेट मिळवली आहे आणि ही परिस्थिती खऱ्या अर्थानं पहिल्या सत्रामध्ये ज्यावेळी स्वर्गीय भास्कर 11 धोत्रे टीम अंजप टीम बॅटिंग करत होती त्यावेळी त्यांची देखील आपल्याला अशीच अवस्था खऱ्या अर्थानं पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळत होती. आता फलंदाजांना देखील हे ओळखणं फार गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये हवेचा ओघ जास्त वाढलाय, मग ज्या ठिकाणी हवा आहे त्याच ठिकाणी मारा असे फटके जर खेळले तर मात्र रिझल्ट देखील चांगला आहे. परंतु इथे येणारा प्रत्येक फलंदाज मात्र मोठा फटका मारायचाच आहे, परंतु गोलंदाजाची व्हेरिएशन रीड करणं देखील तितकंच गरजेचं राहील आणि इथून मात्र सातत्यानं विकेट्स पाहायला मिळत आहेत. लेफ्ट हँड गोलंदाज यावेळी देखील पाहता आपण सेफ शॉट केलेत. फिल्डर आहेत, शॉट स्क्वेअर लेगचे येतील तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. किरणने साफ नकार दिला, त्यांना स्ट्राईक हवी आहे. जय हनुमान वाकस टीम आपला कर्णधार लगेच आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा, कारण की आपल्या विपक्षी टीम नेरलपाडा टीमचे कर्णधार अगदी 15 मिनिटं अगोदर या ठिकाणी उपस्थित झालेत. जय हनुमान वाकस टीम आपण या ठिकाणी आलात, आपला कर्णधार लगेच पाठवा टॉससाठी. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 6 वरती 4. पुन्हा एकदा ऑन साईडला शॉर्ट स्क्वेअर लेगच्या बाजूनं बॉलला काढल्या, डीपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. एक तर कंप्लीट झाली आहे, का मिळणार दुसरी? प्रवीण सर त्या ठिकाणी वेगानं फेकी करतायत, परंतु तोपर्यंत फलंदाज किरण त्या ठिकाणी पॉपिंग क्रीजमध्ये अगदी सुखरूपरित्या पोहोचलेत. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्या आणि 2 धाब्याने धाव फलकात जाऊन पोहोचेल ते 8 वरती. पहिल्या अगदी आघाडीच्या काही 2 ओव्हरमध्ये हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली होती स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमची देखील. यावेळी फटका चांगला आहे, कव्हर मधून बॉलला काढला, डीप मध्ये बॉल चालला, फिल्डर आहेत तिथे मिळेल फक्त सिंगलच. वेगानं बॉल पुढे ट्रॅव्हल झाला, त्याला मात्र फील्ड केला. फेके देखील अचूक पाहायला मिळतीये. मारुती यांची गोलंदाजी देखील फार चांगली पाहायला मिळतीये. ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली आहे आणि इथून देखील आपण पाहताय फटका फसला आणि आणखीन एक विकेट इथून पाहायला मिळते.
शंकर देखील बाद झालेत आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दीपक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ब्रदर्स 11 टीमची बॉलिंग अटॅक फार चांगला आहे, परंतु शेवटच्या 2 ओव्हरमध्ये धाबा आल्या आणि त्याच्यानंतर त्या धाबा चेस होत असताना कुठेतरी दमछाक होताना पाहायला मिळते. याच मैदानावरती आपण गेले 2 दिवस जर पाहायला गेलं तर 61-62 धावा देखील चेस झाल्यात आणि त्याच्यानंतर याच मैदानावरती अगदी 32 धावा डिफेन्स देखील झाल्यात. चला वाकस टीम आपला कर्णधार पाठवा. वाकस, जय हनुमान वाकस. जॉन्टी दादा आपला कर्णधार पाठवा. नेरलपाडा टीमचे कर्णधार या ठिकाणी जवळपास 20 मिनिटं झालेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. एक इनिंग समाप्त झाले, सेकंड इनिंगचे देखील 2 ओव्हर समाप्त झाल्यात आणि आता जर का आपण या ओव्हरचे 3 बॉल समाप्ती होण्याच्या अगोदर आले नाही तर मात्र आयोजक या ठिकाणी सांगतायत की तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. इथे देखील स्ट्रोक तर चांगला केला. लॉंग ऑफ मध्ये बॉल आलाय. सेकंड डावचा प्रयत्न आणि ती देखील इथून थर्ड अंपायर DRSचा वापर केला जातोय. सेकंड रनसाठी ती कंप्लीट आहे की नाही आता ते चेक केलं जात आहे. KTC लाईव्हच्या माध्यमातून टेक्निकल रूममधनं आता ते सर्व काही चेक केलं जाईल. विविध अँगलनं मात्र दाखवलं जाईल. इथे मात्र फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये आहे की नाही, की नेमका तो बाहेर असताना बॉल स्टंपवरती लावला गेला आहे, या सर्व गोष्टीची चाचपणी केली जाईल आणि त्याचनंतर मात्र तो डिसिजन तुमच्या समोर येईल. फलंदाज OUT आउट. भरपूर दूर राहिले तोपर्यंत बॉल अगदी स्टंपवरती लावण्यात आला प्रवीण पतारे यांच्याकडून. विकेट्स आणखीन एक पाहायला मिळते. 47 धावा बनवायच्या होत्या 30 बॉलमध्ये असं वाटलं होतं. माफक आव्हान आहे ब्रदर्स 11 धोत्रे टीमसाठी, कारण की ज्या पद्धतीनं यंगाचा हंगाम राहिला आहे ब्रदर्स 11 धोत्रे टीमसाठी, बऱ्याचशा मोठ्या टीमबरोबर त्यांना खेळताना आपण पाहिलं. बऱ्याचशा मोठ्या टीमबरोबर त्यांचा संघर्ष चांगला राहिला आहे आणि चांगल्या कर्जतमधील नामांकित टीमला देखील त्यांनी परास्त केलं आहे. त्याच्यामुळं या 30 बॉलमध्ये 47 धावा या थोड्याशा छोट्या वाटत होत्या, परंतु एका पाठोपाठ जे फलंदाज बाद झाले तिथून मात्र ती अडचण निर्माण झाली टीमसाठी. दडपणाखाली टीम पाहायला मिळाली आणि ज्यावेळी दडपणाखाली टीम येते त्यावेळी प्रत्येक फलंदाजाचा हाच उद्देश असतो की इथून मला टीमला बाहेर काढायचं आहे आणि त्यासाठी मात्र बॉल व्हेरिएशन न पाहता त्याच्यावरती आक्रमण करण्याचा तो प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये मात्र या विकेट्स आपल्याला सातत्यानं पाहायला मिळाल्या. 11वरती 6 सध्याची परिस्थिती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. धोत्रे 11 ब्रदर्स 11 धोत्रेची इथे एज लागली आहे. वाड फिल्डिंग, परंतु झेल ड्रॉप झालाय. डाईव्ह लगावली जरूर, परंतु झेल हातामध्ये आला नाही. बॉलला स्टॉप केलं. बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचेल ते 12वरती. 15 बॉल, अजूनही 35 धावसंख्येची गरज आहे. अजूनही मॅच जास्त दूर नाही आहे तुमच्यापासून. इथून जरी आक्रमण झालं तरी ही मॅच तुम्ही इथून तुमच्याकडे घेऊ शकता, परंतु त्यासाठी आता प्रयत्न तर करावे लागतील. यावेळी पुढे येऊन फटका अप्रतिम सजलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि एकाच धाबेवरती थांबलेत फलंदाज त्या ठिकाणी पोहोचलेत. एका धाबेनं 13 धाबा धाव फलकावरती. 14 बॉल 34ची अजूनही आवश्यकता आहे ब्रदर्स 11 धोत्रे टीमला. जय हनुमान वाकस टीम आपला कर्णधार पाठवा लगेच. चला, जय हनुमान वाकस टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाले. जॉन्टी दादा दलवी आपलं सहर्ष स्वागत नमो चषक 2025 मध्ये.
हॅलो हॅलो चेक. आणि इथून मात्र आणखीन एक विकेट पाहायला मिळते. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालाय ते म्हणजे अगदी तिसरं. 3 षटकांचा खेळ समाप्तीच्या नंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते अगदी आपण पाहू शकता. 14 धावा धावफलकावरती. हॅलो हॅलो चेक. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये एकीकडे जय हनुमान वाकस आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहताय नेरलपाडा. दोनही नेरल परिसरातील हे दोनही संघ एकमेकाच्या विरोधात. दोन्ही टीमच्या कॅप्टनचे मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. या टॉस करूयात. टेल इज अ कॉल. टेल इट इज वन द टॉस टीम नेरलपाडा अँड सिलेक्टेड. पेंडिंग ए डिसिजन. टॉस जिंकलाय नेरलपाडा संघानं. ओव्हर टू योगेश ढोले सर. अकरा बॉल 33 धावसंख्येची गरज. यावेळी ऑन साईडला लोअर फुल टॉस बॉल गॅपमध्ये ढकललाय बॉलला, परंतु त्या ठिकाणी आपण पाहताय बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. एकमेव अशीच किरण आता मैदानाच्या आतमध्ये ब्रदर्स 11 धोत्रे टीमचा आपण पाहताय. किरण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. 10 बॉल 29चं समीकरण आहे. हे इक्वेशन इथून बदलू शकतं. किरणमध्ये ती ताकद आहे. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी जर पाहायला गेलं तर पिचिंग थोडीशी बाहेर ठेवली आणि तिथून मात्र खिचून मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलच्या मेरिटनुसार क्रिकेट खेळावं लागेल, बॉलपर्यंत पोहोचावं लागेल आणि त्याच्यानंतरच मोठे फटके पाहायला मिळतील. यावेळी पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, प्रत्येक वेळी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज हुशार आहेत. यावेळी त्यांची लाईन थोडीशी पाठीमागे आहे. तिथून मात्र फिंगर रोल केले जातात. बॉल अगदी बाहेर काढलं जातं आणि डॉट बॉल जे सातत्यानं जे आपल्याला पाहायला मिळालेत पहिल्या ओव्हरपासून, ते डॉट बॉल या ओव्हरमध्ये देखील पाहायला मिळतात. यावेळी ब्लँक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पंच सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल. त्याच्यावरती मात्र एक्स्ट्राची धाव पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या धाब्यानं धाव फलक जाऊन पोहोचले. 19 विकेट आल्यात. 7 3.4. यावेळी स्विच इट केलाय. इनफिल्डच्या डोक्यावरून बॉल चाललाय. डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. षटक समाप्त झालंय. चौकार आलाय. चौकारानं धावफलक जाऊन पोहोचले. 23 वरती 6 बॉल 24 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 4 ओव्हरमध्ये धावा बनवल्यात ब्रदर्स 11 धोत्रे टीमनं. त्या 23 आणि आता 6 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 24. सहा बॉलमध्ये 24 धावसंख्येची आवश्यकता असताना गोलंदाजीसाठी संभाजी पतारे सर आपण पाहताय गोलंदाजीसाठी आलेत. एक चांगले समालोचक देखील आहेत, त्यानंतर एक चांगले शिक्षक देखील आहेत आणि आता मात्र गोलंदाजीसाठी आणि क्रिकेटवरती देखील तेवढंच प्रेम आहे त्यांचं. गेले कित्येक वर्ष त्या क्रिकेटची सेवा करतायत आपल्या गावासाठी, स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमसाठी. पहिला बॉल आडव्या बाट मधून खेळण्याचा प्रयत्न. बाट आणि पाडच्या मधून बॉल सरळ आदळला वेस्टर्न वरती. आली विकेट.
सागरजी रसाल आणि तदनंतर राजेजी रसाल यांच्याकडून तेजसच्या 2 षटकारांसाठी 2000. तेजस 2 षटकार मार 2000. यावेळी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. या मॅचमध्ये अगदी आपली पकड मजबूत केली आहे ती स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमनं. जबरदस्त खऱ्या अर्थानं खेळ राहिला आहे स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमचा. आपण पाहताय दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय. आणखीन एक विकेट आणि आता शेवटची विकेट मला असं वाटतं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना प्रत्येक फलंदाजाला बॅटिंग मिळाली आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये, घरच्या मैदानावरती ब्रदर्स 11 धोत्रे टीमला. आणि त्यासाठीच खऱ्या अर्थानं ते अगदी गेले इथून 4 दिवस मेहनत देखील करतायत. म्हणजे प्रत्येकाला बॅटिंग देखील मिळणं फार गरजेचं आहे आणि तसाच खेळ त्यांचा आता आपल्याला पाहायला मिळाला. आपल्या आतमध्ये येणारा बॉल हलक्या हातानं स्केअर केला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, पकडतील तोपर्यंत एकच धाव. किरण यांचं कौतुक यासाठी की किरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. एका एंडने ते धावा बनवत आहेत आणि संघाला खऱ्या अर्थानं त्यांनी बनवून ठेवलं होतं मॅचमध्ये, परंतु त्यांना कमीत कमी स्ट्राईक मिळाली आणि ज्या ज्यावेळी स्ट्राईक मिळाली त्या त्यावेळी त्यांनी मोठे स्ट्रोक लावले. तिथून मात्र मॅचमध्ये पुनश्च एकदा आणलं. यावेळी पुनश्च एकदा लोअर फुल टॉस बॉल डीप फाईन लेगमध्ये बॉल जाईल तोपर्यंत धाव मात्र इथे मिळेल. एक मॅच फिनिश झाली आहे, मॅच जिंकली आहे स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम ब्रदर्स 11 धोत्रे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या पुढच्या प्रवासासाठी. आणि चला लगेच आता आपल्या कामाला लागायचं आहे ब्रदर्स 11 धोत्रे टीम. आणि नेक्स्ट मॅचसाठी आता इथून मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील नेरलपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान वाकस. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांनी बॅटिंग करत असताना 8 बॉलमध्ये 11 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना 4 धावा देत 2 विकेट मिळवल्या ते मारुती ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच.